सेलू येथील अलंकापुरी मयुरी पार्क सतोना रोड इथं आयोजित फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाच्या स्तंभपूजनाचा कार्यक्रम 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी संत मंडळींच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या सोहळ्याअंतर्गत 12 मार्च 2026 रोजी अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य ज्ञानेश्वरी महापारायण सोहळा आयोजित करण्यात आलाय। श्री महाभारत संदेश कथा राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या प्रवचनातून सादर होणार आहे। ते रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांचे कोषाध्यक्ष तसंच श्री कृष्ण जन्मभूमी मथुरा येथील उपाध्यक्ष आहेत। कथेचे यजमान म्हणून श्री जयप्रकाश विजयकुमार बिहाणी कार्यभार सांभाळणार आहेत। दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम आणि हनुमान चालीसा, ज्ञानेश्वरी महापारायण, हरिकीर्तन, श्री महाभारत संदेश कथा, हरिपाठ, भोजन प्रसाद असे विविध आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आलेत। या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। कोरा झालेला 7/12 उतारा हा मूळ मालकांच्या नावे परत मिळावा ही प्रमुख मागणी करत शुक्रवारी सकाळी शेतकरी उपविभागीय कार्यालयासमोर एकत्र आले आणि घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं। 2010 पासून प्रकल्पासाठी 1240 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती। पेण तालुक्यातील 9 गावं आणि 13 आदिवासी वाड्यातील सुमारे 3800 कुटुंब बाधित झालेत। न्याय नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013च्या कलम 101 नुसार 5 वर्षात वापरात न आणलेली जमीन मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे। मात्र 16 वर्षांनंतरही अनेक जमिनी वापरात न आल्यानं 7/12 उतारे कोरे झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेकापचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। या बाळगंगा धरण हा गेल्या 16 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि जुन्या कायद्यानुसार या जमिनी संपादित केलेल्या आहेत। परंतु आता आलेला जो नवीन कायदा आहे, भूमी संपादन कायदा 2013, तो कायद्याचा कलम 101 सांगतोय की ज्या उद्देशासाठी जमिनी संपादित केलेली आहे ती जमीन जर त्या प्रकल्पासाठी 5 वर्षाच्या कालावधीत जर वापरली नाही तर त्या शेतकऱ्याला मूळ मालकाला किंवा त्यांच्या वारसदारांना ती परत द्यावी लागते। बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित करून 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि प्रकल्प अजून झालेलाच नाहीये। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आमच्या जमिनी ही ऑटोमॅटिक आमच्याकडे परत आलेल्या आहेत। त्यामुळे आमचा कोरा झालेला जमीनचा 7/12 हा आम्हाला परत मिळाला पाहिजे। या अधिकारासाठीच हा बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केलेला आहे। हा लढा कधीपर्यंत सुरू? कोर्टाचा आदेश आहे, स्वयंस्पष्ट स्वरूपाचे आदेश आहे। आधी पुनर्वसन मग धरण ही असणारी एक भूमिका आहे। मात्र भांडवलदारांच्या आणि जमीन भूमाफियांच्या दबावामध्ये या ठिकाणी संविधानाची पायमल्ली सुरू आहे आणि जे पुनर्वसनाचे जे नियम आहे हे सर्व डावलून या ठिकाणी जे होत आहे हे बघत असताना आपण भारतात राहतो का तालिबानमध्ये राहतो अशा प्रकारचा एक प्रश्न स्वाभाविक स्वरूपामध्ये इथे आल्यानंतर हा उपस्थित होणं स्वाभाविक आहे। या संदर्भामध्ये प्रचंड विलंब झालेला आहे आणि या विलंबाच्या नंतरही आता प्रशासनाने ला वटणीवर आणण्याकरता थेट स्वरूपामध्ये बाळगंगा प्रकल्पातील सर्व भूमिपुत्रांनी जे दंड ठोपटले आहेत ते अत्यंत रास्त आहे। त्यांचा संघर्ष हा सत्यावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि प्रशासनाने तातडीने यांच्या सर्व ज्या मागण्या आहेत नव्हे तर सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जे आदेश आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी नुकताच गुजरात राज्याचा अभ्यास दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी नर्मदा नदीच्या तीरावर उभारलेल्या जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य स्मारकाचं दर्शन घेतलं। 550 फूट उंचीच्या या दिव्य स्मारकानं शेतकरी भारावून गेले। या भव्य प्रकल्पाचं कौतुक करताना शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या अरबी समुद्रातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची आठवण काढली। सरदार पटेलांचं स्मारक पाहून अभिमान वाटला। मात्र डोळ्यासमोर सतत शिवरायांचं स्मारक उभं राहिलं, तेही असंच भव्य दिव्य लवकर उभं राहावं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। गुजरातच्या विकास कामांबाबत माहिती घेत शेतकऱ्यांनी परस्पर विचारांची देवाणघेवाण केली आणि महाराष्ट्रातील शिवस्मारकाचं काम गतीनं पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी।
महाराष्ट्राची कुलदैवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामधून या ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत, ते म्हणजे गुजरात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच असणारा हा पुतळा. आणि या पुतळ्याच्या तुलना जर पाहिली तर निश्चित आम्ही 7व्या मजल्यावर आहोत. 7व्या मजल्यावर आम्ही आल्यानंतर अक्षरशः त्यांच्या पायाची किंवा अंगठ्याच्या बरोबरी देखील आमच्या म्हणजे डोक्यापर्यंत येत नाही, एवढा उंच पुतळा त्या ठिकाणी आहे. असं म्हटलं जातं खऱ्या अर्थानं 550हून अधिक फुटाचा हा जो पुतळा जगामध्ये विक्रमी पुतळा म्हणून ओळखला जाणारा हा पुतळा. आणि या पुतळ्याच्या खरं तर आपण दर्शनाला आलेलो आहे. बरेचसे गावाकडील मंडळी आहेत, आमच्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील काही खेड तालुक्यातील देखील मंडळी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, चर्चा करूया की कशा पद्धतीनं या पुतळ्याबद्दलची आपल्याला माहिती सांगता येईल. नमस्कार, आपलं नाव काय? मी वैभव दत्तात्रय दौंडकर. मला सांगा, आपण आता या ठिकाणी या पुतळ्याजवळ दर्शनासाठी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं या युगपुरुषाबद्दल किंवा या पोलादी पुरुषाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे सर्वात पहिले उपमुख्यमंत्री हे सर्वात अगोदर सरदार वल्लभभाई पटेल हे होते. त्याच्यानंतर त्यांना लोह पुरुष ह्या नावाने संबोधलं जायचं. आता आम्ही गुजरात या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांचा हा जो परिसर आहे याच्या ठिकाणी येथे यांचा फार मोठा स्टॅच्यू आहे, म्हणून ह्या जागेला एक स्टॅच्यू पॉइंट ह्या नावाने संबोधलं जातं. इथं विविध प्रकारचे त्यांच्या राजकारणाची राजनीती तसेच त्यांची वकिली क्षेत्रातली भरपूर अशी माहिती, वेगवेगळे थिएटर ह्या प्रदर्शनाद्वारे सर्वांना त्यांनी केलेली काम, राबवलेले उपक्रम, शेतकऱ्यांसाठी केलेले नवीन नवीन प्रोजेक्ट, तसेच राजनीतीमध्ये जे जे त्यांनी नवीन नवीन बदल केले हे सर्व त्यांनी इथं प्रदर्शित केलेलं आहे. ह्या स्टॅच्यू पॉइंटच्या माध्यमात अतिशय असं सुंदर पद्धतीने एकदम अप्रतिम दर्जाचं त्यांनी इथे लोकांना सादर केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने स्टॅच्यूची सुद्धा रचना एवढी अप्रतिम आणि उत्तम दर्जाची एवढी हेवी पद्धतीने केलेली आहे की त्याची उंची जर पाहिली आपण साधारणतः सरांनी सांगितल्याप्रमाणे की अंगठ्याच्या लेवलपर्यंत आपली म्हणजे साधारणतः 5 फुटापर्यंत आमची हाईट आहे. आता 5, 6, 7, 6 फुटापर्यंत, तर त्या हाईटप्रमाणेच आपले त्यांचे शूज दिसतात हे फक्त. परंतु वरती भरपूर मोठा स्टॅच्यू पॉइंट आहे. जर वरती आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं झालं म्हणलं तर आपली डोक्याची टोपी सुद्धा खाली सरकेल, एवढा अप्रतिम दर्जाचा इथं स्टॅच्यू उभारलेला गेलेला आहे गुजरातमध्ये. आणि अप्रतिम असा देखावा नृत्य केलेला आहे इथं. खऱ्या अर्थानं तुमचं आपलं सर्वांचं भाग्य म्हटलं पाहिजे की आपण या स्थळाला दर्शन देण्यासाठी आलेलो आहोत. साधारणतः आपल्या भारत देशामध्ये 1 नंबरचा असा हा पुतळा मानला जातो. खऱ्या अर्थाने या नर्मदेच्या खोऱ्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी जे धरण आहे, नर्मदा नदीवरील धरण या ठिकाणी साकारले, त्या पात्रामध्ये हा भव्य दिव्य पुतळा आहे. तर अजूनही काही शेतकरी किंवा पुणे जिल्ह्यातून, विशेष करून आपल्या महाराष्ट्र राज्यातून बरीचशी मंडळी आलेली आहेत, त्यांच्याकडे जाऊया, आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया. मला सांगा की हा जो पुतळा पाहण्याचा योग तुमचा पहिला यापूर्वी आला का पहिलीच वेळ आहे? नाही, पहिलीच वेळ आहे. हा पुतळा ॲक्च्युली खूप मनामध्ये इच्छा होती. मी टी व्हीवरती लाईव्ह ज्यावेळेस आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा स्टॅच्यू उभारणीचं काम चालू केलं, तर तेव्हापासून तर तो लाईव्ह पूर्ण तयार होईपर्यंत खूप मनामध्ये विचार होते की खरंच सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या काळामध्ये सत्याग्रहात अनेक सत्याग्रह करून इंग्रजांविरुद्ध लढा दिला, शेतकऱ्यांना, गुजराती शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे उपपंतप्रधान राहिले काही काळ. त्या अशा महान नेत्याचा स्टॅच्यू या ठिकाणी आज पाहण्यासाठी योग आला आणि खरोखर खूप असं प्रसन्न वाटतंय. हा स्टॅच्यू पाहून खूप आनंद झाला. असंच मी एक महाराष्ट्र शासन यांना पण विनंती करेल आपल्या माध्यमातून की बुवा आमच्याकडं पण महाराष्ट्रामध्ये पण असं कुठंतरी एखादं स्टॅच्यूचं एखादं हे हो स्मारक किंवा असं काहीतरी एखाद्या चांगल्या सुंदर ठिकाणी भव्य दिव्य असं एखादा स्टॅच्यू उभारावा, अशी आपल्या मार्फत मी महाराष्ट्र शासनाला पण विनंती करेन. खरं तर या ठिकाणी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला आपल्या महाराष्ट्र शासन, कारण तुम्ही महाराष्ट्रातून आलेले आहात. महाराष्ट्र शासनाने देखील असं काहीतरी उभं करणं गरजेचं आहे. त्यालाच एक अनुसरून मला प्रश्न विचारावा असं वाटेल किंवा प्रश्न उपस्थित करावा वाटेल की छत्रपती शिवरायांचा
सर्वात मोठा पुतळा समुद्रामध्ये आपल्याला साकारणं होतं. शासनाच्या माध्यमातून ती घोषणा देखील झाली होती, परंतु त्यावर अद्यापही कुठली गोष्ट किंवा अजून साकारलं गेलेलं नाही. तर त्याकडे कसे पाहता की ते होईल का नाही असं वाटतं? उलट महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन किमान शेतकऱ्यांचा आणि मराठा मावळ्यांचा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जरी उभारला तरी तो महाराष्ट्रासाठी खूप एक प्रेरणादायी ठरेल आणि तो इतिहास अजरामर राहील अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल आपल्या माध्यमातून की त्यांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू तरी करावा ही माझी आपणा सर्वांतर्फे शासनाला विनंती राहील. खरं तर जगामध्ये सर्वात उंच हे स्मारक स्थळ अर्थात पुतळा आहे. असाच पुतळा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये समुद्रामध्ये व्हावा, तो संकल्प उभ्या देशानं आणि महाराष्ट्राने केलाय. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा असं या ठिकाणी बरेचसे मान्यवर किंवा बरेचसे व्यक्ती या ठिकाणी व्यक्त करतात. निश्चित पाहूया लवकरात लवकर आपल्या राजांचा अर्थात छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहो आणि निश्चित उभ्या महाराष्ट्राला, भारत देशाला एक अभिमान वाटावा असं तो स्टॅच्यूच्या दर्शनाचाही लाभ आपल्याला मिळो. असो, आपण या पुतळ्याच्या ठिकाणी सर्वजण नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहेत आणि खरं तर हे स्मृती जपण्याचं काम आपण करतो आहोत. असंच युगपुरुषांच्या वेगवेगळ्या युगपुरुषांच्या नेहमीच स्मृती जपत राहू आणि निश्चित या उपक्रमाला आपण साथ देऊया. आपल्या मराठी चॅनलसाठी अर्थात न्यूज मराठी 24/7 या चॅनलसाठी भेट दिल्याबद्दल कराळे पाटील आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. शिरूर तालुक्यातील अनंतपाळ येथील ॲडव्होकेट विठ्ठल आदित्य यांनी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मार्फत घेतली जाणारी प्रतिष्ठित ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड म्हणजेच AOR ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत ग्रामीण भागाचा नावलौकिक वाढवलाय. मर्यादित साधन सामग्री आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील अडचणी असूनही जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केलंय. AOR पात्रता मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात थेट प्रकरण दाखल करण्याचा अधिकृत अधिकार प्राप्त होतो, ज्यामुळे हे यश अत्यंत मानाचं मानलं जातं. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या प्रतिनिधित्वात धनगर आणि धनगड या समाजाबाबत अभ्यासपूर्ण भूमिका मांडत सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर पाठपुरावा केला होता. या यशामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आपल्या यशाचं श्रेय त्यांनी आई वडील, कुटुंबीय आणि मार्गदर्शकांना देत न्यायक्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांनी. वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख हे साखरा इथं पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून दिग्रसकडे परत येत असताना त्यांच्या वाहनाला ओव्हरलोड टिप्परनं धडक दिल्याची घटना घडली. रेल्वे कामावर असलेल्या या टिप्परनं स्वर्गीय सुमनताई राठोड यांच्या शेताजवळ खासदारांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनात खासदारांसह रमेश चव्हाण, दीपक वानखेडे, भरत राठोड, योगेश रामावत, सुरक्षा रक्षक आतिश सवळे आणि चालक शेख माजिद हे उपस्थित होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत टिप्पर आणि चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी. देगलूर इथं हरिती वाचन चळवळ आणि मराठवाडा मराठी साहित्य परिषद शाखा देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त बालकवी शंकरराव लक्ष्मणराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनायक जयप्रकाश नारायण वाचनालयात भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आलं. आदी कवींच्या सादरीकरणानं सामाजिक जाणीव, ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि राष्ट्रप्रेम अशा विविध विषयांनी काव्यमंच भारावून गेला. हरिती वाचन चळवळीचे अध्यक्ष प्राध्यापक निशिकांत कांबळे आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा साहित्य सोहळा यशस्वीरित्या पार पडला. अशा उपक्रमांमुळे डिजिटल युगात वाचन संस्कृतीला नवीन ऊर्जा मिळत असल्याचं मान्यवरांनी व्यक्त केलं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील श्री गोकुळनाथ मंदिर परिसरात 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 44व्या स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याचं उद्घाटन 26 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ गरुड होते, तर उद्घाटक म्हणून वाघमारे उपस्थित होते.
3 दिवसीय मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पथसंचलन, तंबू उभारणी, बिनभाड्यांचा स्वयंपाक, शेकोटी, तंबू निरीक्षण, बँड पथक, शोभायात्रा, प्रदर्शनी, मानवी मनोरे तसंच प्रथमोपचार स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या जिल्हास्तरीय मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। मध्ये स्काउट गाईडचा जो मेळावा घेतलेला आहे ते मेळावा नसून हे एक आज आमच्या गोकुळनाथ नगरीमध्ये जत्राचं स्वरूप आलेलं आहे। सर असतील, साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून एवढा चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये लाभलेला आहे ते आमच्या गावाचं भाग्य म्हणतो आम्ही, की ज्याला ज्याचं ज्ञान हे समजा ते आम्हाला पिंगलीवाल्याला दाखवून दिलं बाहेर सरनं। सर आमच्या इकडे होते, पिंगलीला शाळेमध्ये होते, की त्यानं दाखवून दिलं की पिंगली गाव किती चांगलं आहे। त्या पद्धतीनं मी जेवढे इथं आलेले स्काउट गाईडला शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, त्यांचं पिंगली गावाच्या वतीनं मी मग चित्रशिल्प आहे, नृत्यनाट्य आहे, गायन वादन आहे, ज्या मुलांच्या अंगामध्ये असतात जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा विकास करत या देशाचा सुजाण नागरिक, मूल्यवान नागरिक, देशाप्रती म्हणजे अभिमान निर्माण होणारा नागरिक कसा घडता येईल आणि स्वतःची कामं स्वतः करत दुसऱ्यावर आपण डिपेंड न होता राहता स्वतःची कामं स्वतः करत आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये कसा विकास साधता येईल याचा प्रयत्न सातत्यानं स्काउट मास्टर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतात। मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धामध्ये बिनभाड्याचा स्वयंपाक, कारण हा जो अभ्यासक्रम आहे हा निसर्ग निवासामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसवला जातो। मग निसर्गामध्ये असताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करत उपलब्ध परिस्थितीमध्ये, उपलब्ध साहित्यामध्ये आपलं जीवन कसं आपल्याला पुढे नेता येईल, अडचणी कशी मात करता येईल हे महत्त्वाचं शिक्षण या चौच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं। मग त्यामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प आहेत, गॅजेट्स आहेत, विविध प्रकारच्या कला आहेत, विविध प्रकारचे ब्रिज आहेत, टावर आहेत, असा अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो आणि या देशाचा एक स्वावलंबी नागरिक कसा निर्माण होईल, एक राष्ट्रावी नागरिक कसा निर्माण होईल याचा सातत्यानं या स्काउट गाईडच्या माध्यमातून बालपणावर आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि देशाचा एक सुजाण नागरिक घडवण्याचा आमचा एक छोटा प्रयत्न असतो। हीच शिकवण या विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मिळते। 3 दिवस विद्यार्थी अत्यंत अगदी आनंदानं या परिसरामध्ये राहतात। स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, स्वतः खाणे, स्वतःची कामं स्वतः करणे, कपडे स्वतः धुणे, भांडी स्वतः घासणे, अशा विविध प्रकारचे कामं हे विद्यार्थी स्वतः करत असतात आणि यातूनच उद्याचा या देशाचा एक धष्टपुष्ट आणि सुजाण नागरिक निर्माण होणार आहे याचा आम्हाला निश्चितपणे। वाशिम जिल्हा प्रशासनानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि लिंग निवडीवर प्रतिबंध घालण्यासाठी 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे। ही योजना PCPNDT कायदा आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम अंतर्गत गर्भलिंगन तपासणी करणाऱ्यांविरोधात माहिती देणाऱ्या नागरिकांसाठी आहे। जिल्हा रुग्णालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हास्तरीय अधिकारी, डॉक्टर आणि विधी सल्लागार उपस्थित होते। या बैठकीत नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले की त्यांनी माहिती गोपनीय ठेवली जाईल आणि योग्य कारवाई केली जाईल। नोंदणीसाठी अर्ज www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर करता येईल, तर 104/1800-233-4475 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। महावितरणाच्या सोलार सँक्शन आणि समायोजन बाबतच्या निर्णयाविरोधात यवतमाळ मुख्य कार्यालयासमोर सोलार पॅनल विक्रेता संघटनातर्फे जोरदार निदर्शनं आणि धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात सोलार व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। संघटनेने आरोप केलाय की मागील 12 महिन्यांच्या वीज वापरावर सोलार क्षमतेची मर्यादा घातल्यानं ग्राहकांना भविष्यातील घरगुती आणि व्यावसायिक वीज गरजांसाठी जसं की इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग, पुरेशी सौर ऊर्जा उपलब्ध होणार नाही। त्यामुळे पारंपरिक वीज खरेदी करावी लागेल आणि वीज बिलात वाढ होईल। 10 kW वरील ग्राहकांसाठी सोलार समायोजनाची वेळ मर्यादित केल्यानं दिवसातून निर्माण होणारी सौर ऊर्जा ही पूर्ण वापरात येणार नाही। त्यामुळे सोलार प्रकल्पावर केलेल्या गुंतवणुकीचा अपेक्षित परतावा मिळणार नाही असा आरोप संघटनेने केलाय। हे धोरण ग्राहक व्यवसाय आणि पर्यावरणासाठी घातक आहे। निर्बंध तात्काळ मागे घेण्यात यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी। नमस्कार, मी ऋषिकेश पचगाडे, एरिया यवतमाळ।
आज आम्ही या ठिकाणी महावितरणच्या पॉलिसीच्या धोरणाच्या विरोधामध्ये एक जनजागृती रॅली काढलेली आहे। या रॅलीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महावितरण दर 6 महिन्यामध्ये वेगवेगळी पॉलिसी आणतात आणि त्याचा जो नाहक त्रास आहे हा आमच्यासारख्या सोलर वेंडरला आणि ग्राहकाला सुद्धा भोगावा लागत आहे। आता जी नवीन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये ग्राहकाला आधी त्याच्या इच्छेनुसार सोलर लावता येत होतं, परंतु या नवीन पॉलिसीमध्ये MSCP वर्षभराचा ग्राहकाचा ॲव्हरेज काढतो आणि त्याच्यानुसार त्याला सोलर लावण्याची परवानगी देते। तर माझे जर घरी मला 2 किलोवॅटचं सोलर लावायचं आहे, मला 5 किलोवॅटचं लावायचं आहे, उद्या माझा लोड वाढणार आहे, मी उद्या 2 AC घेईल, मी एखादी इलेक्ट्रिक व्हेकल घेईल, त्याच्यानुसार मी माझा सोलर लावणार आहे। परंतु MSCP असं म्हणते की आज तुमच्या घरामध्ये जो लोड आहे त्याच्यानुसारच तुम्हाला सोलर लावता येईल। आता त्यामुळे आम्ही काय केलं की राज्यभरामध्ये गेल्या 13 तारखेपासून एक काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा फायदा असा झालेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही लॉग इन झालेलं नाही आहे। एक 2-3 दिवसापूर्वी फक्त 400 लॉग इन महाराष्ट्रात झालेलं आहे आणि याच्यामुळे MNREचा महावितरणवरती एक प्रेशर आला की महाराष्ट्रामध्ये अचानक काम का बरं बंद झालं आहे। त्यामुळे कालच्या डेटमध्ये महावितरणने काय केलं आहे की 3 किलोवॅटपर्यंत आम्हाला ऑटो अप्रुव्हल देत आहे आणि त्याच्यावर तुम्हाला 4 किंवा 5 किलोवॅट जर लावायचं असेल सोलर तर त्याच्यासाठी MNREचा एक महावितरणचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या घरी म्हणजे कस्टमरच्या घरी पाठवणार, तिथे लोड चेक करणार आणि त्याच्यानुसार त्याला परवानगी देणार। तर आमचं असं म्हणणं आहे की MNREची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये 10 किलोवॅटच्या लोडला ऑटो अप्रुव्हल मिळते, परंतु हे महावितरणवाले त्याच्या पूर्णपणे विरोधात काम करत आहे। तर आमची अशी मागणी आहे की प्रत्येक ग्राहकाला त्याच्या इच्छेनुसार सोलर लावता आलं पाहिजे आणि जो 10 किलोवॅटचा प्रश्न आहे ऑटो अप्रुव्हलचा तो यांनी आम्हाला मार्गी लावून द्यायला पाहिजे आणि इथून येणाऱ्या 5 वर्षाकरिता आम्हाला एक स्थिर पॉलिसी पाहिजे जेणेकरून आम्हाला वारंवार अशा पद्धतीचा संघर्ष करायचं काम पडणार नाही। अशा पद्धतीची आमची मागणी आहे। धन्यवाद। CCI केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना विविध तांत्रिक निकष दाखवत परत पाठवण्यात येत असल्याची अडचण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक हस्तक्षेपामुळे अखेर दूर करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। ही माहिती स्थानिक मनसे तालुका अध्यक्ष अश्विन ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली। ठाकरे यांनी तातडीनं कार्यकर्त्यांसह केंद्रावर धडक देत अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून सांगितल्या। शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेला कापूस कमी कारणावर नाकारला जाऊ नये असा ठाम इशारा दिल्यानंतर प्रशासनानं नम्रता दाखवली आणि अखेर सर्व शेतकऱ्यांचा कापूस कोणत्याही अडथळ्याशिवाय खरेदी करण्यास मंजुरी दिली। मनसेच्या या धाडसी कारवाईमुळे पांढरकवडा परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। रखडलेली कापूस खरेदी आता सुरळीत सुरू झाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कलीम खान यांनी। यवतमाळ येथील रेमंड UCO डेनिम प्रायव्हेट लिमिटेड मधील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज तब्बल 10 दिवस पूर्ण झालेत। उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली तरीही व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस तोडगा निघालेला नाही। आजपासून उपोषणकर्त्यांनी अन्नत्यागासोबतच जलत्यागालाही सुरुवात केली। ही बाब अत्यंत चिंताजनक असून कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं शेतकरी चळवळीचे नेते आणि प्राध्यापक पंढरी पाठे, कॉम्रेड सचिन मनवर, कृष्णाभाऊ पुसनाके आणि प्रवीण आडे यांनी रेमंड कंपनीच्या महाव्यवस्थापकाला याबाबतीत गंभीर इशारा दिलाय। महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवर चर्चा करत मतदारसंघातील आरोग्य सुविधांबाबत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। आमदार वानखेडे यांनी उपजिल्हा रुग्णालय उमरखेड आणि ग्रामीण रुग्णालय महागाव तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावीपणे मिळत नसल्याचं अधोरेखित केलं। विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सेवा मिळत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं। सदर परिस्थिती ही लक्षात घेऊन रिक्त पदांची तातडीनं भरती करून नागरिकांना सक्षम गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करावी अशी आमदारांची शासनाकडे मागणी होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। सार्वजनिक आरोग्य विभाग बाग क्रमांक 127 पान क्रमांक 92 अध्यक्ष महोदय, मी आज पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी उभा राहत असताना माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे या सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो। आरोग्य ही केवळ एक योजना नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, परंतु शहरी असो ग्रामीण असो भागातील वास्तव परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। अध्यक्ष महोदय, उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय आहे आणि उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये बंदी भाग आहे की जे की जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतर त्याचा आहे, दुर्गम भाग आहे आणि तिथून त्या ठिकाणून जो पेशंट आहे तो उमरखेडला येतो आणि तिथं आल्यानंतर
वास्तविक पाहता रस्ता अतिशय दुर्गम भागातला असल्यामुळे गर्भवती माता असेल तर कधी कधी त्या ठिकाणी बाळ दगावतंय, कधी कधी तर त्या ठिकाणी येतानाही माताही दगावते आणि बाळबी दगावतं, अशी परिस्थिती असते. आणि कदाचित दोघंही त्या ठिकाणी वाचून आले समजा दवाखान्यापर्यंत, तर त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसतो, महिला डॉक्टर नसतात. म्हणून माझी विनंती आहे, उमरखेड येथे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी जवळपास 15 डॉक्टरची भरती आहे, फक्त 10 आहेत. त्या ठिकाणी 5 अजून भरण्यात यावे, म्हणजे ज्या ठिकाणच्या सोयी होतील. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी बाकीची पदं आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी भरण्यात यावी, म्हणजे तिथली व्यवस्था पूर्ण झाली तर त्या ठिकाणी व्यवस्थित ती आरोग्य सेवा पुरवल्या जाईल. अन्यथा त्या ठिकाणून 50 ते 60 किलोमीटर दुरून त्या ठिकाणी व्यक्ती येतोय आणि नांदेड सारख्या ठिकाणी आणि यवतमाळ सारख्या ठिकाणी त्यांना रेफर करण्यात येते आणि ही रेफरची पद्धत बंद करण्यात यावी अशी मी विनंती करतो. त्याच प्रकारे महागाव येथे सुद्धा रुग्णालय आहे, परंतु तिथेही तीच परिस्थिती आहे. म्हणून माझी विनंती आहे की जी काही पदं रिक्त आहेत ती पदं तात्काळ भरण्यात यावी. धन्यवाद. वसंत ऋतूची चाहूल लागली असून केशरी लाल रंगानं फुललेले पळस सर्वांचंच लक्ष वेधून घेते. उमरखेड तालुक्यातील माळ रानावर शेत शिवारात असलेली पळसाची झाडं निसर्गप्रेमींना मोहून टाकतायत. सौम्य उन्हाळ्याची चाहूल लागली तरी सकाळच्या वेळी थंडीची हलकी जाणीव अजूनही होते. शिशिर ऋतू मावळत असताना वसंत ऋतूची हळूहळू बहार यायला सुरुवात केल्याचं दिसून येते. जेव्हा उन्हाळ्यात सगळीकडे पानगळ झालेली असते तेव्हा हे झाड केशरी फुलांनी डबरून जातं. म्हणूनच याला जंगलाची ज्वाला असंही म्हणतात. या ऋतू परिवर्तनात ठिकठिकाणी पळसाची झाडं नाविन्यपूर्ण या मनमोहक रंगाची उधळण करताना दिसतात. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.